हाय, मी स्नेहल. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे होममेड सॅरॅलॅक. हे सॅरॅलॅक आपण 6 महिनेवरील बाळाला देऊ शकतो. तर हे सॅरॅलॅक बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला बदाम, काजू, मुरमुरे आणि मखाणे. तर सगळ्यात अगोदर मी इथे भाजून घेत आहे काजू आणि बदाम. तर काजू आणि बदाम 2 ते 3 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम कमी करायची म्हणजे हे करपणार नाहीत. व्यवस्थित त्याला हलवत राहायचं. 2 ते 3 मिनिट याचा कलर बदलूस तर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला. याला लो फ्लेमवर भाजायचं म्हणजे करपणार नाहीत. व्यवस्थित याचा कलर ब्राऊन होऊस तर भाजून घ्यायचा आहे याला. मी इथे याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित याचा कलर बदलेपर्यंत भाजलेला आहे. हे बघा, भाजल्याच्या नंतर हे असा याचा कलर बदलतो. याच्यानंतर मी इथे भाजून घेणार आहे मुरमुरे आणि मखाणे. मुरमुरे आणि मखाणे ते पण आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिट भाजून घेतल्याच्या नंतर याचाही कलर बदलतो. व्यवस्थित हलवत राहायचं याला पण. मुरमुरे आणि मखाणे याचाही कलर बदलूस तर म्हणजे ब्राऊन कलर होऊस तर भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, भाजल्याच्या नंतर हे असे काही दिसतात. हे बघा, आता याच्यानंतर मी गॅस बंद करते म्हणजे हे करपणार नाहीत किंवा चिकटणार नाहीत. तर हे भाजल्याच्या नंतर हे सगळं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे. थंड झाल्याच्या नंतर मी याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर मी सगळ्यात अगोदर इथे मखाणे आणि मुरमुरे व्यवस्थित मिक्सरला याची बारीक पावडर बनवून घेते. 2 ते 3 मिनिट याला फिरवून घेतलं आहे मिक्सरला आणि याच्यानंतर ही बघा, ही अशी पेस्ट तयार होते म्हणजेच पावडर तयार होते. एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे आपल्याला. आणि याच्यानंतर मी काजू आणि बदाम मिक्सरला बारीक करून घेते आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यानंतर मी याला एका डब्यात काढून घेत आहे. हे बघा, हे असं तयार आहे आपलं होममेड सॅरॅलॅक. तर माझी मुलगी खूप आवडीने खाते. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.